नमस्कार. कराडे ब्राह्मण संघ परोदे आयोजित द्विदिवसीय बहुभाषिक एकांकिका महोत्सव यात आता प्रस्तुत होत आहे श्री संजय डोळे लिखित आणि श्री हेमंत चव्हाण द्वारा दिग्दर्शित धमाल विनोदी एकांकिका सून कमिंग सून. एके दिवशी मुलगा घेतो सुंदर मुलगी बघून, घरात साऱ्या सुरू होत असे लगबग धामधूम. सांगत सुट्टी सगळ्यांना मग खुशी खुशी आनंदून. सून येणार घरला आमच्या सून. सून कमिंग सून. सून 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 कमिंग सून. तोंड मला द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीला. बापरे, परत वाचतोय. मी नाही ठेवाच लागेल आता. हॅलो. नाही ठेवत, मी नाही ठेवत. बोल तू. अगं तसं नाही. अगं ते आई ना, म्हणजे आईला काय मारगोळी. नाही आज नाही. हे बघ मी बोलतो आईशी. अगं पण हॅलो ठेवलं वाटतं तिनं कोणा रॉंग नंबर होता का तो. सुशील, तू खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे तुझ्या त्या मैत्रिणीचा होता फोन. अहो बोला ना काहीतरी. आता मी काय बोलणार. आपण कोणाचा फोन करणं थोडंच थांबवू शकतो. सुशील, यापुढे तुझ्या त्या मैत्रिणीला तू स्पष्ट कल्पना दे. मला गोळी मार असे सल्ले देते ती. आला तोंड फोडून ठेवलं पाहिजे. तुला काहीच कसं वाटत असेल रे याचं. पण अगं आई तसं नाही म्हणाली का ती. बाबा आता बोलणार तोंड धरता येतं का. अगदी बरोबर. मी तरी कुठे धरू शकलो इथं तोंड आयुष्यात. पुढे झालं बाप दवडणं आणि आईला गोळी मार काय. अरे तू जेव्हा तिला पहिल्यांदा इथे आणलीस ना, तेव्हाच मला ती आवडली नव्हती. अरे आगाऊपणा तर दिसण्यातच आहे तिच्या. प्रथम दर्शनी मला ती आवडली होती बरं का, पण नंतरून ना ती पुरे तुमचं ना मत नकोय. तुम्हाला ना काही कळत नाही. आता ते तर आपल्या लग्नाने सिद्ध केलंय की. ओहो, पण सासूबाईंना गोळी घाला असा सल्ला दिला नाही ना मी तुम्हाला. आई अगं शांत, रागाच्या भरात ती बोलून बसली. तिची बाजू घेऊ नकोस. तिची आणि तुझी जेवढी ओळख आहे ना, त्यापेक्षा जास्त दिवस तू आमच्याकडे वरून फिरत होतास. तात्पर्य कमी ओळखीने झालेलं लग्न म्हणजे कडेलोट. अरे बाबा, तेव्हा तू तरी मागील अनुभव लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घे. तेच सांगते मी त्याला. अगं मी सुद्धा त्याला तेच सांगतोय. इतिहासाची पुनरावृत्ती कशाला. सुशील, हे बघ, माझे वडील की नाही माझ्या आईच्या ताब्यात होते. माझ्यावर तुझ्या आईचा अंमळ आहे. तेव्हा तू तरी अशा आगाऊ मुलीशी लग्न करू नकोस. अगं तेच सांगतोय मी त्याला. अरे बाबा, आपल्या घरात एखादा तरी असा पुरुष असू दे की तो बायकोला जरबेच सांगू शकेल, ए चहा ठेव. हो. तेव्हा सुशील बघ बाबा, तुला काय निर्णय घ्यायचा तो घे बाबा. अहो, त्याला काय कळतंय त्यातलं. आम्हाला कोणाला काहीच कळत नाही. जे काही कळतं ते फक्त तुला आणि ताईला. अरे कळतच मुली. आणि म्हणूनच सांगते, ही नंदानं पाठवलेली मुलगी शालीन आहे, सालस आहे नाही का. हो, मवाळ वाटत तशी चेहऱ्यावर. आणि बोलण्यात किती अदब आहे बघा. हो, पण तिचा आवाज किती नाजूक आहे नाही. अहो, मुलींचे आवाज नाजूकच हवेत. हो, आणि एवढा काही नाजूक नाही बरं का आवाज तिचा. अगं नसेल तिचा नाजूक एवढा आवाज, कारण माझ्या कानाला मोठ्या आवाजाची सवय. वाडा होता आमचा 10 खणांचा. अहो, या खोलीतून त्या खोलीत हाक मारायची म्हणजे ओरडावं लागायचं. मान्य आहे.
अगं त्यावेळेस ओरडावं लागायचं तर ठीक आहे. आता 400 स्क्वेअर फीट मध्ये 4 खोल्या करायच्यात काय एवढ्याला मोठ्याला आवाज? अरे पळत आहे ना एवढं तुम्हाला. हा? सुशील सोड रे यांचं. माझं ऐक. हे बघ आई अगं काय करतेस? अगं बस बस. हो काय हे करतेस? बघ माझं ऐक. हे बघ बाळा तू ह्या मुलीला की नाही होकार देऊन टाक. हे बघ आम्ही काही तुझे शत्रू नाही. उगाच कुठल्या म्हशीच्या गळ्यात तुला अडवायला. म्हशीच्या गळ्यात. हे बघ असं मी त्या साठ्यांना 99% हो म्हणून सांगितलंय. आता तुझा विचार सांग. वा 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 म्हणजे माझा विचार फक्त एकच टक्का. अरे तुला काय कळतंय याच्यातलं? काय कळतंय? हा? अरे बाबा तुझा 1% अतिशय महत्वाचा. क्रिकेटमध्ये जर का 1 रन कमी पडला तर सेंचुरी होत नाही. हा? ती एकट्यानं निर्णय घेऊ शकली का? नाही ना. मग तुझा होकार किती महत्वाचा? बोल आता बोल. तुला मुलगी आवडली की नाही? हा म्हणजे तसं तिच्यात नकार देण्यासारखं काही नाही पण तर झालं तर मग अहो हा. साठ्यांना की नाही होकार कळवून टाका. अहो बाबा होकार नका काढू. हा? होकार नका अरे, अरे काढू. तुझी आई- आपण तर म्हणाला ना न करण्यासारखं काही नाही. अगं आई म्हणालो पण माझा होकार आहे असाही नाही ना. अरे हा काय बोलतोय हा? याला तरी कळतंय का? अगं तसं नाही आई. हे बघ सुशील तरुणपणातलं प्रेम ना अंधळ असतं अंधळ. अहो हा. सांगा त्याला समजावून जरा. तरुणपणातलं प्रेम आहे ना आंधळ असतं आंधळ. हा? तेव्हा तू तरी माझ्यासारखा फुपाट्यात पडू नकोस. हे बघ माझं प्रेम सुद्धा आंधळ होतं हे आता डोळसपणे बघू शकतोय मी. अहो काय सांगताय विषय सोडून? अगं तेच सांगतोय त्याला की आता आपलं प्रेम कसं डोळस आहे. तेव्हा हे बघ सुशील तेव्हा तू तुझा जो निर्णय घ्यायचा तो घे बाबा. अहो पण बाबा हा. प्रश्न असा आहे की हा. माझं त्या मुलीवर प्रेम आहे. मग त्या मुलीशी लग्न कर. हा असंच अगदी असंच होतं तरुणपणात. अगदी आपल्या समोर ताटभर खवा मांडून ठेवलेला असला ना तरी देखील आपल्या डब्यातली मिरचीच आपल्याला जास्त आवडते. हा? हे बघ सुशील तुला सांगतो आज आलेली मुलगी की नाही सुंदर आहे सुशील आहे शालीन पण आहे पण नाही तिचा या घरात निभाव लागणार नाही. अरे पहिल्याच दिवशी हिच्या वावटळीत ती कुठल्या कुठे उडून जाईल. सुकून जाईल रे ते नाजूक रोपट सुकून जाईल. सुशील हा. तुझं प्रेम रोपट नाजूक नाही ना? अहो बाबा मला त्याचीच तर भीती वाटतीये. कसली? अहो कुठून कसं आणि कुणाच हा. ठाऊन पण आज तिला कळलंय मला इथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि ती आणि जीव बिव द्यायला गेली की काय ती? जीव द्यायला हा. जीव द्यायला नाही जीव घ्यायला येते ती इथे आपल्या सगळ्यांचा. म्हणजे मगाशी तिचा फोन आला होता. बर मी रॉंग नंबर म्हणून ठेवला ठीक आहे. तर पुन्हा वाजला. हा मी उचलला तर म्हणाली मगाशी ठेवून का दिलास. हा मी सॉरी म्हणालो तिला. मूर्खच आहे. म्हणजे तू अडकलास बरोबर अडकलास. अरे कधी वाजला असं जरा जरबेच विचारायचं. हा तुमच्या इतका अनुभवी नाही ना मी. येईल येईल तुला सुद्धा अनुभव येईल. पुढे काय? पुढे ती म्हणाली हा. म्हणे अशी कशी मुलगी बघतोस तू मी आत्ताच आता येते तिथे. बापरे मग? मग काय बाबा मी काहीच बोलू शकलो नाही हो. सुशील सुशील हा. सुशील ए सुशील अगं अगं सान्या सुशील व्हॉट इज दिस नॉनसेन्स ए मुलगी आहेस की रणगाडा? आद्या रणगाडा पुल्लिंगी होतय. ओहो घर म्हणजे रणांगण असल्यासारखी घरात घुसली आहे ती आणि बसलेत नुसते नपुसक लिंगी पुल्लिंगी करत. काय काय भवाने हे काय सार्वजनिक नळाचं कोंडाळं वाटलं का तुला? आली भस्कन घरात माझ्या. ओ तुम्ही मध्ये पडू नका माझं आणि त्याचा चाललंय ना. हे बघ सान्या सांगतो यू तो. शट अप तुला काय कळतंय? अगदी तुझ्यासारखी आहे हा. तुम्ही गप्प बसा हो. तुम्हाला ना काही कळत नाही. मग बसा तिथे बसा म्हणते अगं ना. पण अगं बसा म्हणते ना चुप बसा. अरे मित्रा तू प्रेम केलंयस ना माझ्यावर? अगं हो मी कुठे नाही म्हटलंय. तू म्हणणार नाही. नाही तू म्हणच नाही. मग मी नाही म्हणणार नाही. मी कशासाठी म्हणायचं नाही आणि मला जर नाही म्हणायचंच नाही तर मी का म्हणायचं नाही. चिडायचं नाही हं? माझ्यावर अजिबात चिडायचं नाही.
का चिडायचं नाही? का चिडायचं नाही? इथे तू ऐकून गेला तयार नाही, इथे ही ऐकून गेला तयार नाही, मग मी का चिडायचं नाही? सुशील, चूक पूर्णपणे तुझी आहे. तुला शरम वाटत नाही का? ए तू कोण का त्याची शरम काढणारी? मगापासून ऐकते मी. तुम्ही मध्ये नका पडू. सांगितलं ना मध्ये नाही पडायचं. मी मध्ये पडणार. मी आई आहे याची. आई असाल तर तुमच्या घरी. अगं बसच करत आहेस तू. मग आई साहेब, आपण जरा शांत बसाल का? मला ना आपल्या या कुक्कुळ्या बाळाशी जरा बोलायचंय आणि आपल्या मध्ये मध्ये लुडबुडण्याने मला त्याला गोंजारता येत नाहीये. त्यामुळे आपण आपलं धूड धडपणे तिकडे खुर्चीत अडकवून ठेवाल का? कानफट फोडूया मी तुझं. एक तर माझ्या घरात घुसलीस ती घुसलीस. बरे शुभांगी शुभांगी शांत हो शांत हो. सांगा तुमच्या शुभांगीला शांत हा, मला शुभांगी म्हटलं की. अगं ते करतायत ना तेला शांत, मग तू का मध्ये ती रोखतीये? अरे पण शुभांगी म्हटली ना ती मला. आता तुझं नावच आहे ना शुभांगी. हा का शिवी आहे शुभांगी? ते शुभांगीला शुभांगी नाही म्हणणार तर काय विंचवाची नांगीण म्हणणार आहे? हे बघ, त्यांचं होऊन जाऊ दे, मग आपण बघू. तोपर्यंत तू शांत बैस, डीप ब्रिदिंग असं. हा चालू द्या रे बेटांनो तुमचं. थँक्यू मनोहर, थँक्यू. माय प्लेजर. यू आर वेलकम. बोल रे तू. मी कुठे? तूच बोलणार होतीस. मी माझा प्रश्न विचारलेला आहे. तुला शरम नाही वाटत का? शरम कशाबद्दल? कशाबद्दल? मलाच विचारतोय कशाबद्दल? एक अशी तुम्ही सांगा ना हो मनोहर शुभांगी. ए आम्हाला मध्ये घ्यायचं नाही. तुझं प्रथम होऊ दे, नंतर तुझं तंगड तुझ्या गळ्यात अडकवून तुला पाय चालला होता की नाही बघ या घरात ना. त्याआधी तुम्ही तुमच्या हाताची काळजी करा शुभांगी बाई. माझं तंगड माझ्या गळ्यात देण्याआधी तुमचे हात नाही का मोडून ठेवणार मी? शुभांगी 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 शांत हो शांत हो. मला मान्य आहे ती तुला एकेरी नावानं हाका मारून तुझा अपमान करतीये. मला सुद्धा मनोहर म्हणतीये. म्हणू देत. अगं पुढारलेले स्त्री पुरुष आपण 21व्या शतकातले. तेव्हा हे बघ, शांत झालं की आपण बघू. यू कंटिन्यू. अरे पण मी इथे जिवंत असताना तू मुलगी बघतोस कशी? अगं काय झालं माहितीये का? सांगा. पल्हा नकोय, पटकन सांग काय ते. अगं ती नंदा आहे ना. कोण नंदा? अगं नंदा ताई कल्याणची. आपण नव्हतो का गेलो? हा नंदा वंश. वंश लग्न झाल्याचं तू बोलते. झालं नसलं ना अजून तरी ते होणारच आहे आता. मग झालं कर कोणाशीही. इथे कशाला तुझी व्याध? हे बघा, ही व्याध इथेच पडणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे, समजलं? ओ हसताय कशाला? अगं फार उशीर झालाय तुला. अगं बघ, आम्ही की नाही या मुलीला होकार कळवला सुद्धा. ठीक आहे, मग नकार मी कळवीन. अगं पण आज इथे की नाही दाखवण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला. हो का? झाला तर झाला. उद्या मला दाखवण्याचा कार्यक्रम करूया आपण इथल्या इथे. अगं पण तू आमच्या खासगी गोष्टीत का ढवळाढवळ करतेस? तुमची खासगी गोष्ट उलट माझ्या आणि त्याच्या खासगी गोष्टीत तुम्ही ना खूप असताय. ते काही नाही, उद्या इथे मला दाखवण्याचा कार्यक्रम अरेंज झालाच पाहिजे. मी तुम्हाला माझ्या घरी फोन लावून देते. तुम्ही त्यांना निमंत्रण देऊन टाका सासूबाई. हे बघ, मी तुझी सासू नाही. आज नसाल हो, उद्या व्हाल. चलत नाही एक फोन. आणि हो सासूबाई, तुम्ही ना त्या नंदावंसांनी आणलेल्या मुलीला स्पष्ट कल्पना द्या. नंतर कटकट नकोय आपल्याला. ए तुला लग्न म्हणजे खेळ वाटतोय का ग? नाही ना, नाही ना लग्न म्हणजे खेळ. मग हेच तर मी तुमच्या या कुक्कुळ्या बाळाला विचारतीये. आमची बोलणी झाली एकमेकांशी लग्नाविषयी आणि हा मुलगी कसली बघतोय बावळट. अगं शांत हो. काय झालं माहितीये का? ती नंदाने परस्पर त्यांना कळवलं. त्यांनी परस्पर यांचा कॉन्टॅक्ट केला आणि यांनी मला विचारल्याशिवाय हा सगळा कार्यक्रम ठरवला. आता एकदा का कार्यक्रम ठरवला आणि त्यात नंदाने पाठवलेली मुलगी म्हटल्यावर नंदा वंशांना कोणी सांगितलंय नसत्या उचापती करायला? ए तू नंदाला वंश म्हणू नकोस. आणि उचापती काय उचापती? सख्खी थोरली बहीण आहे त्याची ती. हो पण गेली ना आता सासरी. तिकडे दे ना म्हणावं लक्ष नीट. तू जास्त आगाऊपणा करू नकोस. आता मी या मुलीला होकार दिलेला आहे. तू दुसरा
हा एवढा गोंधळ घडलाच नसता. अगं पण नंदाने पाठवलेली मुलगी. नंदा करू नको. नंदाताईने पाठवली म्हणून काय 2 पंख जास्तीचे आहेत का तिला? बावळट. अगं तू चिडतेस कशाला? आपण त्यांना नकार कळवून टाकू बस. ए सुशील, काय बोलतोय तू हे? अहो बोला ना काहीतरी. मला काय ना काही कळेनासच झालं रे बाबा. तुम्ही सगळी गोष्ट आहे ना मला पहिल्यापासून नीट सांगा. नक्की कोण कोणाला नकार देत आहे? डोंबिया तुमचा. तेच तर चालत नाहीये ना. अरे पण सुशील, तुला जर नक्की ठाऊके की तुला नकार द्यावा लागणार तर तू हे असले कार्यक्रम घडूच द्यायचे नाहीस ना. अगं चुकी झाली माझी आई, चुकी झाली. हे बघ, आम्ही तिला आता नकार कळवणार नाहीये. आम्ही तिला होकार दिले नाही. हो सांगितलं ना मी कळवीन नकार. या फोटो मागे तिचा नाव, नंबर, पत्ता आहे. एक मिनिट हा. हॅलो, हा पप्पा, उद्या मी इथे माला दाखवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे सुशीलच्या घरी. मीटिंग गेल्या उडातो. इथे तुमच्या मुलीचं लग्न ठरतंय आणि तुम्हाला मीटिंग इम्पॉर्टंट आहे. हो ठीक आहे, भेटून काय ते सविस्तर सांगते. ओके बाय. तर हो सासूबाई, उद्या येते मी इथे माला दाखवायला. तेव्हा तयारी करून ठेवा हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई, या घरात सून म्हणून मीच येणार. बघते ना कशी येतेस तू. बघते ना कसे अडवतात ते. हा. नाट्य रसिको, आपण पाहत आहात मराठी एकांकिका सून कमिंग सून. पात्र परिचय: सुशील आंदुर्डेकर, चैतन्य आळेकर. घेणार का समजून? कुठवर नेतील भांडण तंटा सासू आणि सून? बाप बिचारा घेईल का हो परिस्थिती सांभाळून? चला पाहूया प्रेक्षक हो काय घडतंय पुढे अजून. सुशीलला मिळवेल का सान्या शुभांगीशी जंग लढून? सून कमिंग सून, सून 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 कमिंग सून. कशी तूद समजावू सांग, कशी तूद समजावू सांग, कशी तूद समजावू सांग, कशी तूद समजावू सांग. का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तूद समजावू सांग. हास्याहू मधुर सवा, हास्याहू मधुर सवा. ए सुशील, फोन घे बाबा. कराडे ब्राह्मण संघाचा 2 दिवसीय एकांकिका महोत्सव सयाजीनगर गृहामध्ये कॅन्सल. सयाजीनगर गृह कुठे आलं? महाराष्ट्रात. वाचू तर खरी. दुसरीकडे त्यांनी केलेली सोय. ठीक आहे म्हणा, आपल्या या निरस देशामुळेच आपण नाटकाला प्रोत्साहन देत नाही. सुशील, ए सुशील, अरे फोन घे बाबा. आलो आलो. गुड मॉर्निंग बाबा. गाढवा, आधी फोन घे. एकीकडे तू आणि एकीकडे ती सान्या. आता फक्त बघायचंय मी कुठल्या खट्टाकडे विकला जातोय ते. मान तयार आहे, खाटी काही तयार आहे. आता ठरवा तुम्ही तुमचं काय ते. म्हणा तो काय म्हणा. स्वतः आधी असे घोळ घालून ठेवायचे आणि मग स्वतः चिडचिड करायची स्वतःच. त्यांनी काय गोळ घालून ठेवले? उलट तुम्हीच. आम्ही उलट त्याच्यासाठी चांगलं स्थळ आणलं तर हो मूर्ख. अहो तुम्ही त्याच्यासाठी रगड चांगलं स्थळ आणलं, पण त्यांनी त्यांचं स्थळ आधीच ठरवलेलं आहे. अहो पण त्याला काय कळतंय त्यातलं? बाईसाहेब बसा, इथे बसा.
सगळ्यांना ऐका, सगळ्यांना सगळं बरोबर कळतं, पण तुम्हाला हे कळत नाहीये. आता कोण तापडलं? बेल वाजली ना, उघडा मदार, मी चक्कर वाजतो तोपर्यंत. सगळी कामं आपणच करायची. धाड उघडा, कापडच उघडा. दिसत का नाहीये कोणी? हा. अगो बाई, आलीस का तू? आई, अगो आई, अगं ये ना. अगं माझी रिक्षा. अगं रिक्षा जाऊ दे का मेली, तू ये आधी. जाऊ काय ते सामान आहे रिक्षेत. बर आहो, जरा सामान आणायचं. हो, आता ते आलो दोघांना, आणतोय. ये बेटा, ये ग बाई, इतके गोड होऊन बसलेत ना नंदे, तुला सांगते मी. तू बस, ये बस 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 बस. इतके घोळ होऊन बसलेत ना, काय सांगू मी तुला नंदे. मला पाणी देईल का मला? अगं पाणी राहू दे ग, मी काय सांगते ना ते ऐक कधी. अगाई तुला कळतंय, पाणी हवंय ग मला प्यायला. ए सुशील, अरे सुशील, पाणी आण रे तुझ्या ताईला. ही कधी आली? अरे पाणी आण ना आधी तू. पाणीच पाचतो होता. काय काय म्हणाला हा? त्याच्याकडे लक्ष नको देऊ, त्याचं डोकं फिरलंय. अगं बाई, कधी? फार पूर्वी. आणि त्याने आमची डोकी फिरवली आहेत कालपासनं, म्हणून तर तुला इथे बोलवून घेतली मी रात्री फोन करून. जाऊ सांग. हे कुठे ठेवू? ठेवा माझ्या डोक्यावर. चालेल. कसं तुझं अगं मी काय सांगते ना? जाऊ सांग. हा काय पोरकटपणा चाललाय? अगं म्हणजे ना अगदी तुम्ही पोरांनी त्यांना लाडून ठेवलंय. हो, बाकी हिनं कधीही माझे लाड चालू दिले नाही. जरा लाडात आला हो, हात ठेवून येतो. सांगू द्या तुमचं काय ते सांगू द्या. नंदे, तू आधी बस कर. बस. अगं पण झालंय काय नक्की? अगदी तुम्हाला एवढं फोन करून रात्री बोलवून घेतलं. अगं इथे तर बरंच काही घडणार आहे, बरंच काही घडलंय. पाणी घे, पाणी दे रे बाबा, खूप घे. छान लागली गे. बस की त्याची. नाही नाही, नको नको, चालू द्या तुमचं गुलुगुलू. मी माझा हात बरा आहे. झालंय ना पाणी पिऊन? मान म्हणे बस की रे. हे ध्यान पा, झालंय का त्याला कोण फुगून बसायला? आई अगं सगळा पचका करून ठेवलाय यानं. इतकं तोंडावर पडाल झालंय ना, आणि काळ म्हणजे इतकं काळं फासलं जाणार आहे ना तोंडाला नंदे, तुला सांगते मी. अगं पण काय झालंय काय नक्की? तू फोनवर सुद्धा आहे ना मला काहीच बोलली नाहीस. ताबडतोब निघून ये एवढंच. मला तर वाटलं की मी खपलो की काय? मी कधीच काय बाबा. हो मग, हातू हिचे निरोपच त्याचे अडाणीसारखे असतात. गेल्या वेळेस हिनं फोन करून तुला काय सांगितलं? हे काल रात्रीच गेले, संध्याकाळी बोलले तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं. अगदी तडका बडकी गेले. तू इथे असतीस तर बरं झालं असतं बाई. एवढी घाबरली मी तेव्हा. कशी टॅक्सी करून आली हा. तर तुम्ही बेळगावला गेला होतात रात्री. अगदी हो. हिच्या निरोपावरून काहीही समज होऊ शकतात. तुमचं बोलून झालं असेल तर बोलू का मी थोडं? हुजूर, तुमचं तोंड कोण धरणार? बोला तुम्ही. मी जरा स्वयंपाकाचं बघतो. हे असं बोलणं असतं बघ टोचून मला सारखं. हे पहा, स्वयंपाकाचं बघतो म्हणजे काही आतमध्ये जाऊन गॅस पेटवत नाहीये. हे किचन इकडे. अरे बाबा, पिशवी तिकडे पण, कारण की जाऊन कोपऱ्यावरून भाजी घेऊन येतो. जा, तेवढीच जरा शांतता लाभेल माझ्या जीवाला. जातोय जातोय. कसं तुझं समज जाऊ सांग. कसं तुझं कधी म्हणून तुझा बाप आयुष्याकडे गंभीरपणे पाहत नाही नव्हते ग. अगं जाऊ दे नाही, आता काही उपयोग आहे का त्यांच्या नावानं ओढून? बर ते जाऊ दे. तू मला तातडीनं बोलून कशाला घेतलंस आधी ते आधी सांग. अगं तेच सांगतेय ग मी तुला. थांब. हॅलो. अगं काल की नाही ते साठे येऊन गेले.
अन्य कटान्य असलं कसलं बाई ना फ्रेंच आहे की काय? हे बघ बाई, मी काय ते तुला सांगितलंय ना, हे बघ तो असला ना तरीही तुला देणार नाही. आण इकडे आण. माझ्यासाठी आहे ना फोन. अगं पण माझ्यासाठी आहे ना फोन. हॅलो. अजून तरी तुला वंजो म्हणते. हा का कोणता ओळखू एवढा? नंदीबाई झालाय त्याचा. नंदीबाई अगं तो सुद्धा बरं उद्या दारातल्या कुठल्यासारखी अवस्था करते की बघ त्याची ही. तिनं छू म्हटला की हसत ना भोंगा टाकल्यावर. तुम्ही जरा कमी भुंकाल का? हो तुलाही सांगा आणि तुम्हाला दोघात नाही. कधीची नुसती आपली भुभू लावून ठेवली आहे. हे बघ तुला काय करायचं ना ते कर का बाई. मी काय बोलणार आणि मी काय बोललो तर ते तू ऐकणार नाही. ओके ठीक आहे बाय. काय म्हणत होती तुझी ती राजकुमारी? ती म्हणत होती जंग कुमारी माने छेड़ी है और उसे खत्म मैं करूंगी. मला खतम करणार आहे ती. अगं आई तुला नाही जंग खत्म करणार. जंग जंग चंग पछाडी म्हणावं मी सुद्धा सोडणार नाही म्हणावं मला याची कच्ची समजू नकोस म्हणावं. काय चाललंय तुझं? सांग ये आधी बैस शांत हो रिलॅक्स. मी म्हणते एवढं काय मला लावून घ्यायचं? तसं नाही जमत. ठीक आहे पण माघार घेणार नाही म्हणावं गड आला पण सिंह गेला अशी गप होईल. सांग तुझ्या त्या सान्याला. सानिया नाही बाई सानिया चुप रे. काय सांगू नकोस तिचं नाव 10 वेळा. मला शुभांगी वाटते काय? बघ ती नुसते काय इथं नाव. मग ही काय चुकीचं नाव वाटते सानिया म्हणून. दोघात पडलं. काय होता तुझा तो सेनापती तान्या? ती म्हणत होती जंग तुम्हारी माने छेड़ी है पर उसे खत्म मैं करूंगी. तेच काय म्हणतोस? खत्म करूंगी म्हणजे काय करणार ती? तू कशाला चिडतीये? शांत हो ये बस. तुझी कशाला जास्तीची राणी झाली बस. अगं काही करणार नाही ती फक्त विचारच होती. आज तिचा इथे दाखवण्याचा कार्यक्रम आहे त्याचं काय झालं? तिचे पप्पा परस्पर काय आई अगं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम इथे आज आणि तू फोनवर काहीच बोलली नाहीस का मला? अगं मुलगी कसली पाहते? ती पाहण्याच्या काय ऐकण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये. ते किती असलं ना तरी थोडंसं तरी आवरून घ्यायला नको का? सरसं करायला हवं. आणि आल्यापासून नुसती बसली मी आसोंड्यासारखी. आवरायला नको का? बरोबर आहे. तुम्ही आवरून घ्या मी आवरून घेतो. ये पाहुणे येतात क्लिक करा. चल लवकर आवरून घेऊया. खबरदार कोणी काय आवडायचा. नांदे ठेवते खाली जाऊन. नांदे देव म्हणते ना उलट जे आहे ना ते सुद्धा इथं पटवून ठेवणार आहे. बस खाली. ए शुंभा काय करतो हे निघालाय मोठा स्वच्छतेचा पुजारी. काय आणलं यार? शेंगा हरभरा मटर पालक होता इथे इथे कशाला स्वयंपाक घरात जाऊन टाकतो. सांगितलंय ना ते करा. आपल्याला काय करा घ्या. आणि आता त्या निवडायला आणि काड्या नीट अशा वर्तमानपत्रावर ठेवा. पहिल्यांदा निवडतोय का भाजी? नीट ऐका. काड्या अशा दोन पसरायच्या या अशा
नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठल्याच्या निवडणुका वगैरे तर म्हणाले की काय? सध्या तरी ते टेन्शन नाही. हा तेच म्हटलं मी, ते वाचल्याचं स्मरण नाही. हो, मी आज जरा वेगळ्या कामासाठी अर्ज घेऊन आलो होतो. हे पण मी आपल्याकडे अर्ज घेऊन आले. इतर वेळेस आपण यांच्याकडे अर्ज घेऊन आलो. त्यांचंही ऐकून घातली आपण. या 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 या. धन्यवाद धन्यवाद. मी माझी ओळख करून देण्यापूर्वी आपल्या सगळ्यांची ओळख करून घ्याही म्हणतो. आपण मी मनोहर नांदुर्डेकर, या शुभांगी नांदुर्डेकर आणि ही नंदा नांदुर्डेकर बांबुर्डेकर. नांदुर्डेकर बांबुर्डेकर म्हणजे माझी मुलगी. बाहेरची नांदुर्डेकर, सासरची बांबुर्डेकर. तुमची सगळी जनरल बॉडी तिथे जमलेली आहे. हे बरं झालं. हो, पण तुम्ही? मी नगरसेवक वसंत केसकर. मागल्या निवडणुकीत पडलो नसतो तर आमदार वसंत केसकर अशी ओळख देऊ शकलो असतो. वसंत केसकर? हो, पण आपल्या वॉर्डातून तर दडपे आणि पुरवणी. दडपे आणि पुरवणी अशी फाईट झाली होती. हा माझा वॉर्ड नव्हे. तेच म्हणतं. माझा वॉर्ड 36 नंबरचा. मग पक्ष कोणता तुमचा? मला पक्षच नाही, मी अपक्ष. मग इथे काय काम करतो? जनरली अपक्ष म्हटलं की माघार घ्यावी लागते, पण आज इथे मी पुढाकार घेऊन आलोय कारण आज माझा पक्ष अपक्ष नसून मधु पक्ष आहे आणि तुमचा होय पक्ष. अगं बाई नंदा, म्हणजे तुम्ही सानियाचे वडील का? बरोबर. सानिया केसकर ही माझी मुलगी. अहो मुलगी कसली? जातिका काय बोलतेस? ते पहिल्यांदा सांगितलं. अगं पहिल्या फेरीत त्यांना काय तर कळलं पाहिजे म्हणूनच बोलतेय मी. अगं शुभांगी शुभांगी. अहो पंत, त्यांचं बरोबर आहे आणि जनरल बॉडी मध्ये कवळून उठणारा असा एखादा सभासद असतो. अहो तेच तर मला जमलं नाही शुभांगीताई, म्हणून तुमचं बरोबर आहे असं म्हणतो. खरं सांगायचं तर सानिया ही एक अत्यंत तापट डोक्याची, बेमुरवतखोर आणि हेकट मुलगी आहे. अगदी बरोबर बोललात. कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं याची काळीची ही अक्कल आहे तिला. माझं अनुमोदन आहे या प्रस्तावाला. मी नेहमी हे सांगत असतो तिला, बाईच्या जातीला असं वचावचा बोलणं सोबत नाही. माणूस कोण आहे, काय आहे, त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायचं. मी म्हणेन ते खरं. मस्त अंगावर यायचं आणि बोला सुटायचं. तुम्हाला तरी शब्द का? मला असं म्हणायचं होतं, तुम्हाला तरी हे पटतं का? सांगा कोण शुभांगीताई. एक म्हणते ना मी. म्हणजे थोडक्यात आपल्या दोघांचं एक मत. पंत, तुमचं काय मत? मला मतच नाही. नंदाताई, तुमचं काय मत आहे? आई म्हणते ते अगदी बरोबर. थोडक्यात मी म्हणतो ते बरोबर. ठीक आहे, चला मग आता पहिला ठराव बहुमताने पास झाला. सानिया ही एक अत्यंत तापट डोक्याची, बेमुरवतखोर, हेकट आणि नालायक मुलगी आहे. नाही, नालायक असं मी म्हटलेलं नाही. लायकी नसलेली. काय लायकी आहे या मुलीची सांगा बघू मला तुम्ही. हा, आता माझे कागदपत्र, फाईल्स, अपॉइंटमेंट्स व्यवस्थित ठेवते, घर टाकीत ठेवते. पण म्हणजे झालं का सगळं? कसं वागावं, कसं बोलावं, समाजात लोकांना तुम्ही आदराने वागवलं तर लोक तुम्हाला किंमत देतील. काय म्हणतं? हो हो, म्हणजे काय कुत्र भुंकणार की म्याव म्याव करणार आहे? तेच म्हणतो मी. अरे आपण तर माणसं आहोत ना, बरोबर की नाही? अहो वडील झालं म्हणून काय झालं शुभांगीबाई? वाटेल ते ऐकून घ्यायचं का मी? अरे शांत बघा, आपण फार चिडलेले दिसतात. अहो जरा त्यांना बसवा की. अगं नंदा, धन्यवाद. सरबत आणलं, बर्फ टाकून आण.
तुम्हाला ठाऊक आहे असं मला म्हणायचं होतं. हा? घरातील प्रश्न म्हणजे हा, तर अशी ही बेमुरब्बत खोल हेकट मुलगी तुमच्या सतशील चारित्र्यवान आणि सालस मुलाच्या प्रेमात पडली आहे त्याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. हो, चांगलीच कल्पना आहे मला त्याची. अरे वा, तुम्ही आला? या जावई बापू, या 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 या. हे बघा, तो अजून तुमचा जावई झालेला नाही आणि होण्याची शक्यताही नाही. अगं आई, अगं किती कोणतेच बोलत त्यांच्या समोर. मी योग्य तेच बोलतीये. उगाच खोट्या आशा त्यांनी मनात बाळगू नयेत म्हणून. असू द्या हो ताई, आम्हाला सगळे सांगते या देशातील प्रत्येक स्त्री आमची ताई माई आत्या असते आणि प्रत्येक पुरुष तात्या काका मामा जावई बापू असा कुणीतरी असतो. अहो, राजकारण म्हटलं की असं वर देखणं बोलावं लागतं. हा, असं वर देखलं असेल ना तर ठीक. बरं का जावई बापू? हा. सरबत दे त्यांना जरा. अरे वा, नंदाताई सरबत आणला. छान छान. घ्या घ्या घ्या, सरबत घ्या. का रे? हो का? ठीक आहे. अगं नंदाताई, अगं काय हा पसारा. अगं ती खाण करून ठेवली आहे. आपण पहिल्यांदाच आलेत ना ते. काय वाटलं असेल ना त्यांना? प्रसन्न प्रसन्न वाटतंय जाय बापू. पसाऱ्याशिवाय घराला घरपण नाही. हा पसारा पाहून तर सानिया खुशच होईल. तुम्ही पाहाल, सानियाला घरकामाची फार आवड. सारं कसं टापटीप ठेवायला तिला आवडतं. ती एकदा सून म्हणून या घरात आली ना, ती या घरात सून म्हणून येणार नाही. मी निक्षून सांगते. अगं शुभांगी, येऊ दे ना तिला. अहो अहो आली कसं सांगत होतो. हा, ती जर का सून म्हणून या घरात आली ना तर 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 काय? तर काय म्हणत होतं? पण ती सून म्हणून या घरात आली तर तिला हा पसारा म्हणजे रोज पंचपक्वान्नाचे जेवण मिळाल्यासारखं वाटेल. तेव्हा मला असं वाटतं की तिने सून म्हणून याच घरात यावं. काय आहे भाऊ? माझा अनुमोदन आहे या प्रस्तावाला. हो, तुम्हाला वेळ लागला की काय? होऊन जाऊ दे शुभमंगल आणि ते तुझ्या पथ्यावरच पडेल. हे बघ, ती पसारा आवडेल, पसारा कर. पसारा कर, ती पसारा आवडेल. हा, म्हणजे थोडक्यात काय, आणि तिच्या आवडी निवडी पूरक आहेत. एकदा सांगितलं ना, ती या घरात सून म्हणून येणार नाही. आणि ही पुन्हा पुन्हा तेच सांगणार शुभांगी. या घरात सून म्हणून मीच येणार. समजलं? सानिया बेटा, सपुरीला घ्यायचं. ते तुम्ही घेत बसाव सपुरीने. मला मात्र मजबुरीने असंच घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, चला ठीक आहे. काय हरकत नाही, बघू आपण. हा, तर मग आता महत्वाचा कार्यक्रम मुलगी दाखवणे. अहो, आम्ही ठरवलेलंच नाही. अहो शुभांगी ते असं काय करता? काय ठीक आहे, मग तुम्ही मुलाला दाखवा. मला दाखवण्याचा कार्यक्रम आणि नंदांचं तुम्ही सुद्धा आहात इथे. तुमच्या त्या काठींना नकार कळवून टाका ताबडतोब. साठे नाही गं, साठे. तेच ते हो, नकार कळवून. अगं, पण हो काय कुठे अजून चालायचे नाही का हो? आधी कधी आलो काय माहिती? हो, का नाही? काही कळतच नाहीये. नकाराचा प्रश्न घेतलाय शुभांगी. तुमचं नाही नकार दाखवण्याचा कार्यक्रम असं टुमणं चाललं होतं. म्हणून एक प्रोटोकॉल म्हणून ही बैठक ठरवली आहे वसंतराव. बघा, वडिलांना घेऊन वसंतराव आणि आपण मनोहर शुभांगी. आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि आमचं एकदा लग्न झालं ना की तुम्हाला तो वारसानेच मिळेल. मग हे मनोहर पंत आणि तुम्ही शुभूबाई. हे होणार नाही. हे असं होणार. कसं होतंय पातेला मी? त्याचं काही मग पाहते ना मी. शांतता प्लीज. सुशीलराव, काश्मीर किंवा बेळगाव असल्यासारखं वागू नका. प्रस्ताव मताला घालूया. बरोबर आहे. माझं मत हो आहे, सानियाचं हो आहे. हो आहे ना बेटा? सानियाचं मतही हवं आहे.
तुमचं काय मत आहे? अर्थातच. हो हो. नंदा तुझं काय मत? आणि मी काय सांगू तू म्हणशील तसं. नंदावरीचं तुम्हाला ना मताधिकार नाही कारण तुमचं नाव मतदार यादीतच नाही. इतकंच नाही, नागपूरकर नाही, भांबोडेकर आहे. आणि तू पप्पा व्हायचा. सानिया तुम्ही भांडू नका. मी निवडणूक अधिकारी आहे. ठीक आहे. पंत तुमचं काय मत? मी येणार आहे, मला बघत नाही. मत 5 3 होकार 1 नकार लग्न फायनल. चालणार नाही. नंदा माझ्या बाजूला आहे है ना. आणि ह्या घरात माझं जे मत असतं तेच यांचं मत असतं. गृहप्रमुख म्हणून माझं अजून एक मत म्हणजे 4 विरुद्ध 3 म्हणजे लग्न मोडलं. शांत व्हा. विरोधी पक्ष नेत्या शुभांगीताई शांत व्हा. हा 3-3 काय झालेला आहे. आपण असं करू चिठ्ठ्या टाकून ठरवू. ठीक आहे. पंता चिठ्ठ्या बनवाल का? हो हो. तर मंडळी जर लग्न नाही असं ठरलं तर तुम्ही आम्हाला टोयोटा दे. मी आणि सानिया त्यात बसून निघून जाणार. आणि जर लग्न आहे असं ठरलं तर आम्ही तुम्हाला मर्सिडीज देणार. सानिया मर्सिडीज सकट सून म्हणून येणार. ठीक आहे. काही नको. अगं होऊन जाऊ दे. जे होईल ते योग्यच होईल. हे बघ देवानं मारून ठेवलेल्या असतात गाठी. सोडवूया की ती आपण उचलून एक चिठ्ठी. शुभांगीताई ठेवता. त्या का मी काय नाही. उमेदवाराला परवानगी नाही. आणि दुसरं म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं मान पाहिले. शुभांगीताई ठेवता. ऐकी मला हा निर्णय मान्य नाही. मी आणीबाणी घोषित करते. अगं आणीबाणी मागे घे. जास्त ताणू नकोस. अगं मर्सिडीज पण आणि मुलगी पण ओके आहे ते. अगं बाई जर का नकार आला असता तर तो डोकं दिली असती. हे बघ हो म्हण हो म्हण हो म्हण. अभिनंदन शुभांगीताई अभिनंदन. तुमच्या मुलाचं लग्न ठरलं. नमस्कार करते शुभाई नमस्कार करते. मी निवडणूक आयोगात तक्रार करत नाहीये. पण माझी एक अट आहे. या बाईचा या लग्नाला नकार होता असं माझ्या समाधीवर करून ठेवलं पाहिजे तुम्ही. तुमची इच्छा पूर्ण होईल आई. आणि फक्त समाधी कशाला आपण ना तुमच्या चिडलेल्या चेहऱ्याचा अर्धा आकृती पुतळाही उभारूया तुमच्या समाधीवर. जास्त लाडात यायचं नाही. या घरात मर्सिडीज मधून येऊन सून झाली म्हणजे काय शिंग नाही फुटली तुला. चला आत्ताच्या आत्ता कारच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून टाकतो. हा? अगं बाई, ही कॅश आणते ती काय देते? एवढी कॅश कुठून आणेल? चेक देतील ते चेक. हा तर मंडळी ही एके दिवशी मुलगा घेऊन सुंदर मुलगी बघून साऱ्या